संशय आणि कौटुंबिक वाद यावरून नवरा, नणंद आणि मेहुण्यानं पीडित महिलेला जबर मारहाण केली आहे। याबाबत पीडित महिलेने बार्शी शहर पोलिसात तक्रार केली, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही। नाशिक जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु कक्षामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली आहे। नवजात शिशु कक्षामध्ये 69 बालकं होती। शॉर्ट सर्किट झाल्यानंतर त्वरित सर्व बालकांना दुसऱ्या कक्षात हलवण्यात आलं। सुदैवानं कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही। पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये एसीबीने छापेमारी केली आहे। एसीबी छापेमारीमध्ये अटक केलेल्या ससूनमधील अधिकाऱ्यांच्या घरात मोठं घबाड सापडलं। छापेमारीमध्ये जयंत चौधरी यांच्या घरातून 39 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली, तर सुरेश बनवले यांच्या घरातून एसीबीने 1,35,95,000 रुपयांची मालमत्ता जप्त केली। पुण्याच्या बालेवाडीमध्ये भारती विद्यापीठ शाळेजवळ निर्माणाधीन एक लोखंडी शेड कोसळली आहे। अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। बचाव कार्य पूर्ण झालं। एक व्यक्ती जखमी झाली आहे, तर काही वाहनांचं नुकसान झालंय। पाऊस आणि वाऱ्यामुळे शेड कोसळल्याची माहिती मिळते। कुख्यात गुंड टिपू पठाण यांच्यावरती आता खंडणी प्रकरणी पुण्यातील काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। टिपू पठाणचा भाऊ एजाज पठाणवर गुन्हा दाखल झालेला आहे। काही दिवसांपूर्वी टिपू पठाणचा टोळक्याला घेऊन नोटा उडवत असतानाचा आणि नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला। नाशिकमध्ये कार चालकाचा तमाशा बघायला मिळाला। विरुद्ध दिशेने गाडी चालवून रस्त्यावरील वाहनांना धडकताना दिलेली आहे। नागरिकांसह वाहतूक पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकानं गाडी न थांबवता पळ काढलाय। नाशिकच्या द्वारका परिसरात ही घटना घडलेली आहे। कल्याण डोंबिवलीमधील 65 बेकायदा इमारती उभारत ग्राहकांची फसवणूक करण्यात आली। 3 महिने उलटूनही न्यायालयानं दिलेल्या एकाही सूचनेवर कारवाई झालेली नाही। त्यामुळे 7 दिवसांमध्ये कारवाई न केल्यास संबंधितांविरुद्ध न्यायालयाचा अवमान केला म्हणून याचिका दाखल करणार, हा इशारा याचिकाकर्त्यांनी दिलाय। अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका पथकावर हल्ला झालाय। हा हल्ला शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक दुर्योधन पाटील आणि त्यांच्या साक्षीदारानं केलाय। कर्मचाऱ्यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत लाकडी दांडक्यानं मारहाण झाली आहे। या प्रकरणी खडकपाला पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। बाप्पांच्या छायाचित्रांचे घिबली आर्ट तयार करू नये किंवा ज्यांनी तयार केले असेल त्यांनी ते सोशल मीडियावरती टाकू नये असं आवाहन मुंबईचा राजा मंडळानं केलं। एआय ॲपमध्ये व्यंगात्मक विडंबन होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे नकळतपणे आपण देवाचा अपमान करतो असं म्हणत मंडळानं हे आवाहन केलंय। मध्य प्रदेशमधील पन्ना या ठिकाणी पत्नीकडून पतीला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। लग्नानंतर त्याची पत्नी सासू आणि मेहुणे पैसे आणि सोने चांदीचे दागिने मागत होते असा दावा या व्यक्तीनं केलेला आहे। त्यानं नकार दिल्यानंतर त्यांनी त्याचा मानसिक आणि शारीरिक छळ केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आज सुनावणी पार पडेल। मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये कोरटकरला कोर्टामध्येही हजर केलं जाईल। वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पाबाबत विचारणा करण्यासाठी हा मोर्चा निघाला। अधिकाऱ्यांच्या चर्चेतून योग्य मार्ग नाही निघाला तर मनसे स्टाईल आंदोलन करू, हा इशारा देखील कार्यकर्त्यांनी दिला। तिकडे लातूर शहरातल्या बोगस अनधिकृत नारायण ई टेक्नो स्कूलच्या गेटवरती पालकांनी राडा केलेला आहे। गेल्या 1 वर्षापासून सरकारची कोणतीही मान्यता नसताना शाळा सुरू आहे, तर मनसे कार्यकर्त्यांनी अनधिकृत शाळेला कुलूप ठोकत कारवाईची मागणी केली आहे। उल्हासनगरच्या एसबीआयच्या बँकेमध्ये मनसैनिकांनी राडा केला। बँकेमध्ये लावलेले बॅनर मनसैनिकांनी फाडले। मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुखांनी बँक मॅनेजर मराठीच्या मुद्द्यावरून निवेदन दिलं। गुढीपाडव्याच्या सभेमध्ये राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशानुसार हे निवेदन देण्यात आलं। साताऱ्यामध्ये पाटण तालुक्यामध्ये नाईकबा यात्रा आयोजित करण्यात आली। नाईकबा मंदिर हे मातृशक्तीला समर्पित आहे। नाईकबा देवी ही देवी शक्तीचा अवतार आहे, ज्याची प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये पूजा होते। यात्रेमध्ये अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रमही केले जातात। चारधाम यात्रा सुरू होण्यापूर्वी मोठी खळबळ उडालेली आहे। यात्रेकरूंकडून साहित्य आणि प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या घोडे आणि खेचरांमध्ये धोकादायक एक्वाइन इन्फ्लुएन्झा व्हायरस सापडलेला आहे। त्यामुळे उत्तराखंड सरकारमध्ये धावपळ उडालेली आहे। तातडीने 2 क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आलेले आहेत।
श्रीरामनवमीच्या निमित्तानं अयोध्येमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनासोबतच राम मंदिरातून बाहेर पडताना श्रीरामांचा प्रसाद दिला जाणार आहे। अयोध्येमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी राम मंदिर ट्रस्टने आणखी एक सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या सुरक्षिततेची जबाबदारी आता साई संस्थांना घेतली। साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला पालखी घेऊन किंवा विविध खासगी अथवा सार्वजनिक वाहनांनी येणाऱ्या भाविकांना वाटेत काही दुर्दैवी घटना घडल्यास 5 लाखांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय संस्थांनं घेतलाय। पंढरपूरमध्ये 7 ते 9 एप्रिल दरम्यान मांस मटण विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे। चैत्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं हा निर्णय घेतला। पंढरपूरमध्ये 8 एप्रिल रोजी चैत्री यात्रा भरणार आहे। दरम्यान मंदिर परिसरामध्ये नारळ विक्री फोडण्यास बंदी करण्यात आलेली आहे। स्विगी कंपनीला आयकर विभागाने 158 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर आकारणी आदेशाची नोटीस पाठवलेली आहे। एप्रिल 2021 ते मार्च 2022 या कालावधीसाठी ही कर नोटीस त्यांना प्राप्तिकर विभागाच्या बंगळुरू उपायुक्त कार्यालयानं दिलेली आहे। आयकर कायद्यातील कलम 37 अंतर्गत नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे। वसई विरार महापालिकेने स्थापन झाल्यानंतर सर्वाधिक मालमत्ता कर वसूल करून इतिहास रचला। 2024-25 या गेल्या आर्थिक वर्षामध्ये मालमत्ता करापोटी पालिकेच्या तिजोरीमध्ये 384.55 कोटी रुपये जमा झाले। चालू आर्थिक वर्षामध्ये थकबाकीची 100% वसुली करण्याचं ध्येय ठरवलंय। रिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने आणखी 72 उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली। त्यामुळे आतापर्यंत मध्य रेल्वेवर उन्हाळी गाड्यांची संख्या 1058 वर गेली। त्यामुळे उन्हाळी सुट्टी आणि लग्नसराईसाठी गावाला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा यामुळे मिळणार आहे। आयएमडी मॉडेल मार्गदर्शनानुसार राज्यामध्ये पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये आता तापमान हळूहळू वाढणार आहे। याशिवाय आपण जर बघितलं तर साधारणतः 7 ते 8 एप्रिल पासून तापमानामध्ये वाढ होण्यास सुरुवात होईल। हा इशारा हवामान विभागाचा आहे। विशेषतः विदर्भ आणि लगतच्या प्रदेशांसाठी हा इशारा देण्यात आलेला आहे। एप्रिल आणि मे मध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला। यंदाचा उन्हाळा सरासरीपेक्षा कडक असू शकतो असा अंदाज एसडी सानप हवामान तज्ज्ञ पुणे हवामान विभागानं वर्तवला। गोखले पुलाचं दुसऱ्या मार्गिकेचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। 15 मे पर्यंत सर्व काम पूर्ण होईल असा दावा महापालिकेने केलाय। काम विना अडथळा पार करण्यासाठी गोल्ड स्पॉट जंक्शन ते गोखले पूल हे पश्चिम वाहिनी मार्ग आणि गोखले पूल ते गोल्ड स्पॉट जंक्शन पूर्व वाहिनी मार्ग 15 मे पर्यंत बंद असेल। भाडेतत्वावरील इलेक्ट्रिक बस पुरवणाऱ्या संस्थेचा करार रद्द करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले। 5150 इलेक्ट्रिक बसेसपैकी केवळ 220 बसेस संबंधित संस्थेने पुरवल्या। या संस्थेला अंतिम नोटीस पाठवावी आणि त्यानंतर देखील सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास करार रद्द करावे असे आदेश सरनाईक यांनी दिले। पालघरच्या 8 आगारांमध्ये 15 एप्रिल ते 15 जूनपर्यंत रोज 29 बस फेऱ्या वाढवल्या जातील। राज्य परिवहन विभागाच्या 3000 किलोमीटरच्या शालेय फेऱ्या सध्या बंद आहेत। या बस आगारांमध्ये तशाच उभ्या आहेत। तर विभाग घाटात जाऊ नये आणि गावी जाणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अतिरिक्त फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शिंदे गटाच्या युवा सेनेचे सरचिटणीस राहुल कनाल यांनी कॉमेडियन कुणाल कामराच्या मुंबईमधील कार्यक्रमांच्या तिकिटांची विक्री न करण्याची मागणी बुक माय शोला केली। कामराच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे। कुणाल कामराचं गाणं वाजवून शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्याचा निर्णय कोल्हापूरमधील शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीनं घेतला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरमध्ये आल्यास त्यांचा ताफा अडवण्याचा इशारा कृती समितीनं या दरम्यान दिलाय। पुण्यातल्या नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या मुजोरपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित गोडखे यांनी केला। रुग्णालयानं महिलेच्या कुटुंबाकडे 10 लाखांची मागणी केली। कुटुंब 2.5 लाख रुपये भरायला तयार असताना देखील रुग्णालयानं तिला दाखल करून घेतलं नाही। त्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला। पुण्यातील हॉस्पिटलच्या मुजोरीवरती सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या असंवेदनशीलतेमुळे तनिषा यांना आपला